जिंतूर शहरातील चोऱ्यांची सत्र थांबवण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे। रविवार दिनांक 25 मेच्या मध्यरात्री जिंतूर शहरात चोरट्यांनी 3 घरफोड्या केल्या। रोख रकमेसह 6 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या घटनेनंतर खैरी प्लांट गणेश नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर घरफोडीविषयी अधिक माहिती अशी की या घरांमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या। चोरट्यांनी काळजीपूर्वक घराची पाहणी करून दरवाजा, खिडक्यांमध्ये घरात प्रवेश केला असेल असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। या चोऱ्यांमध्ये 6 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती घर मालकांकडून मिळाली। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। चोरीनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला आहे। चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। विश्वंभर रामकिशन पानगे, रात्री माझ्या घरी चोरी झाली। 40,000 रोख रक्कम होती आणि 1.5 लाखाचे दागिने होते। पोलीस प्रशासनाचे लोक आले का? हो आले, पंचनामा करून गेले। त्यांनी लवकरात लवकर चोरट्यांना शोधून काढावे आणि माझी रक्कम, माझे दागिने मला परत करावे। रितेश विलास नावगजे, मी प्राध्यापक आहे शासकीय तंत्रशिक्षण जिंतूरला। आणि काल रात्री माझ्या घरी, म्हणजे मी जिथे रेंटने राहतो त्या घरी चोरी झाली। तर त्या चोरीमध्ये माझ्या बेडरूम मध्ये असलेले दागिने आणि काही रोख रक्कम, अशी एकूण 3 ते 3.5 लाखाचा माल चोरीला गेलेला आहे। सगळं जे सामान आहे ते अस्तव्यस्त करून त्यांनी सोडलेलं आहे। हा, पोलीसवाले ऍक्टिव्ह आहे। पोलीसवाले आले, फिंगरप्रिंटची पण टीम येऊन गेली। तुम्ही फिंगरप्रिंट घेतलेले आहेत, काही त्यांना फिंगरप्रिंट आमच्या ह्याच्यावर भेटलेले आहेत, डब्यावर त्यांनी पाहिलेलं आहे। आता थोड्या वेळाने डॉग स्क्वॉड पण येणार आहे, तो चालू आहे। त्यांची मोहीम चांगल्या पद्धतीने ते कोऑपरेट करतात, त्याबद्दल पण मी त्यांचा आभारी। दाखल केला? अजून दाखल करायचं आहे आम्हाला, गुन्हा दाखल केलेला नाही। आपण जी माहिती त्याला खात्रीपूर्वक? हो, खात्रीपूर्वक आहे। आणि पोलिसांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी चोरांचा शोध घेऊन सदरील सामान आमच्या